रसिक श्रोते हो, नमस्कार. आज सकाळ वेगळी आहे. हवेत गारवा आहे आणि मनात कुठेतरी नव्या सुरुवातीची चाहूल लागलेली आहे. खिडकीतून येणारा तो कोवळा सूर्यप्रकाश, दारात घातलेली सुबक रांगोळी आणि कडुलिंबाच्या पानाचा तो दरवळ आज काहीतरी वेगळं आहे ना? हो, आज सण आहे विजयाचा. आज उत्सव आहे मांगल्याचा. आज आहे गुढीपाडवा. कडक उन्हाच्या झळा सोसणाऱ्या सृष्टीला जेव्हा वसंत ऋतूची पालवी फुटते, तेव्हा मनामनात जो उत्साह संचारतो तोच म्हणजे गुढीपाडवा. शुभारंभ करी शकगणनेचा, करुणी पराभव दुष्टजनांचा, शाली वाहन नृपती आठवावा, चैत्रमासीचा गुढीपाडवा. कालगणनेनुसार नवीन वर्षाची सुरुवात होतो तो आजचा दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. वसंत ऋतूच्या आगमनाने चैत्र पालवी जी डोकावत्या आहे ती यायला लागलेली आहे. आज वर्षातील एक आनंदाचा असा हा दिवस. हिंदू कालगणनेनुसार नवीन वर्षाची सुरुवात आजच्या दिवशी होते. हा चैत्र महिन्याचा शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा. मंडळी, चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होऊन झाडांची पाने गळून नवीन पालवी फुटते, आंब्याला मोहर येतो. त्यामुळेच गुढीला डहाळी लावतात, कारण या दिवसापासून नवीन पिकांचा हंगाम सुरू होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची उष्णता वाढते आणि निसर्गात नवीन जीवनाची लहर पसरते. गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा हा शब्द संस्कृतमधील प्रतिपदा या शब्दावरून आला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो आणि या दिवसापासून शालिवाहन या नवीन वर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते. मंडळी, ब्रह्मध्वज म्हणूनही तिचा उल्लेख केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्वजण लवकर उठतात, स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. गुढी उंच बांबूपासून त्याची काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचे हार, साखरेची गाठ बांधून त्याच्यावर गडू म्हणजे तांब्या बसवला जातो. गुढी लावायची जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो आणि तयार केलेली गुढी दारात लावतात आणि निरांजन उदबत्ती ओवाळून पूजा करतात. पेड्यांचा गोड पदार्थ वगैरे असे नैवेद्य दाखवतात आणि दुपारी गोडाधोडाचं नैवेद्य दाखवला जातो. ही गुढी उंचावर उभारली जाते कारण ती यश, समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे. गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीशी जोडलेला सण आहे. आपल्या परंपरा आणि रूढी यांचं महत्त्व या सणातून दिसून येतं. भारतीय संस्कृती ही सणा उत्सवाने समृद्ध आहे. सणांमुळे आपल्याला एकत्र येण्याची, आनंद साजरा करण्याची संधी मिळते. स्त्रिया सुंदर साड्या नेसतात, मुलं आणि पुरुष पारंपरिक वेश परिधान करतात. गुढीपाडवा हा सण आपल्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे. हा सण आपल्या परंपरा आणि संस्कृती आणि याचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा देतो. आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतात लोक. हा सण समाजातील एकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची सुद्धा प्रेरणा देतो. ओवा, हिंग, मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात. यामागे आरोग्यदायी संदेश दडलेला आहे. जीवनात गोड तिखट अनुभव येतात, त्यांना स्वीकारणे आवश्यक आहे आणि या दिवशी नवीन वस्तू खरेदी, नवीन उपक्रमांचा प्रारंभ सुद्धा केला जातो. हा सण आपल्याला नवीन सुरुवातीची प्रेरणा देतो. जुने विसरून नवीन संकल्प करण्याचा हा दिवस आहे. आनंद, उत्साह आणि सकारात्मक विचारांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यास हा सण सांगतो. आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने काही कथा सुद्धा आहेत.
ज्या काही कथा आहेत ना, त्या फक्त मनोरंजन करण्यासाठी नाही तर त्या शिकण्यासाठी सुद्धा आहेत आणि या कथेचं महत्त्व आणि त्याचे संदेश जाणून घेणे तेवढंच महत्त्वाचं. मंडळी, गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची आणि गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवांची पूजा करतात आणि या सर्व कथांमध्ये हे का करतात हे दडलेले आहे. शालिवन हे महाराष्ट्रातील पैठणच्या सातवाहन घराण्यातील पराक्रमी राजे, ज्यांनी सन 78 मध्ये शक आक्रमकाचा पराभव करून शालिवाहन शक सुरू केले. या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवन राजाचं महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केलं, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला आणि मग या सेनेच्या मदतीने त्यांनी प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजया प्रित्यर्थ शालिवाहन शक सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती देवीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडतं. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस. ही सुद्धा अशी आख्यायिका आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तोच हा पवित्र दिवस असं मानलं जातं. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्या दिवशी असंही म्हणतात. या दिवशी विश्वातील तेज आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे अजून एक कथा अशी आहे की भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून संकासुराचा वध केला. संकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले आणि तो सागराच्या तळाशी जाऊन बसून राहिला. मग देवदेवता ऋषीमुनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णू यांना जागृत केले आणि त्याला धडा शिकवण्यास सांगितले. तेव्हा भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून संकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि शिरच्छेद करणार इतक्यात संकासूर म्हणाला, भगवान, आपल्या हातून मला मरण यावे यासाठीच मी वेद पळवले. माझा वध अवश्य करा, परंतु माझी एक इच्छा आहे. माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे. तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाने आणि पाण्याने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असं मला वचन द्या. भगवान विष्णू यांनी तथास्तु म्हटलं आणि संकासुराचा वध केला. त्या दिवसापासून भगवान विष्णू यांनी हातात शंखाच धारण केले. ही सुद्धा गोष्ट आहे. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वज नाही तर तो विजय ध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचं स्वागत करून ध्वज उभारून मोठ्या आनंदाने त्यांचं स्वागत केलं आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी श्री प्रभू रामांचा 14 वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सव साजरा करण्यात येतो असे सांगितले जाते. तसंच असंही सांगितलं जातं की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केलं होतं, तो हा विजयाचा दिवस. मंडळी, आता आणखीन एक कथेप्रमाणे प्राचीन मानवाने देवीची कल्पना केली आणि तिची पूजा करण्यास सुरुवात केली. तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली आणि ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असं मानलं जातं. पार्वती आणि शंकराचं लग्न पाडव्या दिवशी ठरलं आणि पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला त्यांचं लग्न झालं. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला आणि पार्वती लग्न झाले की माईरवाशीन म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात. तेव्हा त्याचं कौतुक म्हणून चैत्र गौरीचं हळदी कुंकू केलं जातं आणि अक्षय तृतीया या दिवशी देवी सासरी जाते अशी कथा आहे. श्रोते हो, भारतीय संस्कृती ही खरंच अत्यंत वैभवशाली आणि वेदमान्य आहे.
आणि या संस्कृतीवर शतकानुशतके बरीच आक्रमणं झाली, तरी आपली संस्कृती अजून टिकून आहे, कारण या संस्कृतीला संस्कारांची परंपरा आहे. आपल्या संस्कृतीतील मूल्य शाश्वत आहेत आणि ती कधीही नाश पावणारी नाहीत. आणि आपल्या संस्कृतीचे भूषण म्हणजे काय, तर आपले सण. त्यातला गुढीपाडव्याचा सण हा एक महत्वाचा सण आहे. ज्ञान, विज्ञान आणि श्रद्धा या 3 पायांवर आपले सण उभे आहेत. आपण गुढीभोवती जे जे उभारतो त्याचा आपण भावार्थ समजून घेतला ना, तर दैनंदिन जीवनात त्याचा काय उपयोग आहे हे कळतं. कारण आपल्या भारतीय संस्कृतीत दैनंदिन जीवन आहे आणि ते कर्मप्रधान आहे. सतत काम करत राहिल्यानंतर जीवनात तोचपणा येतो आणि तोचपणा जाण्यासाठी सण साजरे केले जातात. गुढीसाठी जी काठी आपण उभारतो ना, ती मुळातच कणकाची, बांबूची असते. म्हणजे निसर्गाशी आपल्या सणांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. प्रत्येक सणास निसर्गाचा वापर केलेला आहे, त्यामुळे या सर्वांची सांगड इथे घातलेली आहे. मंडळी, जेव्हा आपण गुढी उभारतो त्याचं एक टोक जमिनीवर असतं, दुसरं टोक खाली असतं. आणि हे सण म्हणजे जीवनाचं कसं प्रतीक आहे हे आपल्याला समजतं की माणसाला यश मिळालं तरी त्याचे पाय जमिनीवरच हवे आणि आपण त्या काठीमधून समजू शकतो. गुढीला आपण फुलांचा हार घालतो. ही फुलं खरंच खूप निर्मळ असतात. त्यांचे रंग किती सुंदर असतात बघा, मनमोहक करणारे. तसंच आपलं मन सुद्धा आपण निर्मळ केलं पाहिजे, तरच आपल्या ध्येयाकडे वाटचाल होईल, असं आपल्याला त्या फुलांमधून संदेश मिळतो. श्रोते हो, आपल्या संस्कृतीत महत्वाचं म्हणजे काय, आनंद सगळ्यांना वाटावा. आणि आपण आनंद वाटला की तो सर्व दूर पसरतो आणि सणांचं महत्व सुद्धा जास्त होतं. गुढीपाडव्याला शोभायात्रेचे महत्व खूप आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शोभायात्रा काढल्या जातात, ज्यामध्ये पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा पथक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. उद्देश हाच की प्रत्येकाला त्याचा आनंद कसा मिळाला पाहिजे या शोभायात्रेमध्ये सांगितलं जातं. गुढीपाडव्याचे महत्व सुद्धा शोभायात्रेमध्ये सांगितलं गेलं पाहिजेच, कारण सगळ्यांनाच त्याचं महत्व माहिती असतं असं नाही. आणि शोभायात्रांमध्ये काही संदेश दिला गेला आणि त्याचे महत्व सांगितले गेले तर शोभायात्रा आणखीच यशस्वी होतील. मंडळी, गुढीसाठी काठीला रेशमी वस्त्र बांधलं जातं आणि वस्त्र ही प्रत्येकाची गरजच आहे आणि प्रत्येकाचं जीवनही या रेशमी वस्त्राप्रमाणे भरलेलं पाहिजे. आणि प्रत्येक जणाने आपल्या आयुष्यात कसं यशस्वी होईल हे पाहिले पाहिजे आणि त्याचं सुद्धा हे प्रतीक आहे वस्त्र, असं मला वाटतंय. गुढीभोवती कडुलिंबाची फांदी लावली जाते, त्याच्या शेजारी साखरेच्या पदकाची माळ लावली जाते आणि वसंत ऋतू म्हणजे फुलांच्या रंगाचा बहर. कारण या दिवशी कथेप्रमाणे ब्रह्मदेवाने जग निर्माण केलं आणि त्या गुढीला कडुलिंबाची आपण फांदी वाहतो, ती ब्रह्मदेवाचं प्रतीक म्हणूनच बघितली जाते. कडुलिंब हे कडूच आहे आणि साखरेच्या गाठी या आनंद आणि सुखाचं प्रतीक असं मानलं जातं. कारण माणसाचं जीवन सुद्धा सुखाने आणि दुःखाने मिश्रित आहे, पण माणसाने दोन्ही गोष्टींकडे व्यवस्थित बघितले पाहिजे. त्यामुळे आपल्याला सुख आणि दुःख दोन्ही पचवता आले पाहिजेत आणि तोच आपला विजय असेल. त्याचप्रमाणे कडुलिंब हा आरोग्यवर्धक आहे. आपल्या सगळ्या रोगांसाठी आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम कडुलिंब करतं. कडुलिंब हा सुरुवातीला कडू लागतो, पण चावून चावून खाल्ला तर त्याची गोडी आपल्याला लागते. आणि हे सुद्धा आपल्या माणसाच्या जीवनाचं प्रतीक आहे की जीवनात दुःख येतात आणि तरी सुद्धा आपण त्याच्यावर मात करतो. पूर्वी धान्यांची साठवण करण्यासाठी काय करायचे, कडुलिंबाची पानं वाळवून त्या धान्यामध्ये घातलं जात होतं. त्यामुळे धान्य खराब होत नव्हतं. आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पानं टाकली जातात, त्यामुळे अंगाची खाज कमी होते, त्वचा रोग बरे होतात. आणि हे महत्वाचं आहे. आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी या सणांची रचना करताना त्यात विज्ञानाचा आणि आरोग्याचा अत्यंत महत्वाचा विचार केलेला दिसून येतो. श्रोते हो, आपली शेतीप्रधान संस्कृती आहे. जे जे आपल्या शेतात उपलब्ध आहे त्यावेळी आपण त्याचं सेवन केलं तर आपल्याला आपल्या आरोग्याला अत्यंत हितकारक असतं. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी पहिला सण. 3.5 मुहूर्त हे बघितले जातात. गुढीपाडवा म्हणजे चैत्र पाडवा, मग दसरा आणि पूर्ण एक, त्याच्यानंतर दिवाळी पाडवा.
आणि अक्षय तृतीया तो अर्धा, असे 3.5 सण म्हणून 3.5 मुहूर्त आहेत. आणि आपल्या संस्कृतीत तर या 3.5 शब्दांचा त्याचं महत्व आहे. म्हणून 3.5 मुहूर्त आणि त्या मुहूर्तानुसार आपण सणांचं पालन केलं तर आपलं जीवन चांगलं होऊन जातं. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर गुढी उभारण्याची प्रथा सुरू केली आणि मराठा साम्राज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या विजयाचा सन्मान म्हणूनही गुढी उभारली जाते. हे ऐतिहासिक अभिमानाचे सुद्धा प्रतीक आहे. हा सण आपल्याला उत्साह आणि प्रेरणा देतो. गुढीपाडव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रात आपल्या इथे गोड पदार्थ पारंपरिक पद्धतीने तयार केले जातात. यामध्ये विशेषतः पुरणपोळी म्हणजेच गोड चण्याच्या डाळीपासून पुरणाने भरलेली पोळी हा या सणाचा एक भाग आहे. त्यानंतर गोडसर दह्याचा श्रीखंड पुरीसोबत खाण्याचा आनंद गुढीपाडव्याला असतो. गुढीपाडवा हा फक्त सण नसून तो नव्या सुरुवातीची, आनंदाची आणि संस्कृती जपण्याचा एक विशेष दिवस आहे. मंडळी, गुढीपाडवा हा सण जरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असला तरी भारताच्या इतर भागातही वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो. जसं आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये उगादी, कर्नाटकमध्ये युगादी, पंजाबमध्ये बैसाखी आणि काश्मीरमध्ये नवरेह. श्रोते हो, आजचा गुढीपाडवा थोडासा वेगळा आहे, कारण आजचा काळ सुद्धा वेगळा आहे आणि माणसांमध्येही थोडासा बदल झालेला आहे. पूर्वी गुढीपाडवा म्हणजे पहाटे उठून अंगण झाडणं, घरासमोर रांगोळी काढणं. मला आठवतं, माझी आजी सुगरण होती आणि आपण केलेले पदार्थ दुसऱ्याला खाऊ घालणं हे तिला खूप आवडायचं. त्या काळात सगळ्यांनाच पुरणपोळी यायची नाही आणि माझी आजी तर ती खूप सुंदर मौसूद अशी पुरणपोळी बनवायची आणि ती केलेली पुरणपोळी ती अख्ख्या वाडीभर वाटायची. पुरणपोळी करताना सुरुवातीला आईला सुद्धा हात लावू द्यायची नाही, कारण ती स्वतः आपल्या मुलासाठी आणि आपल्या नातवंडांसाठी थोड्या पुरणपोळ्या करायची आणि आईला म्हणायची, जेव्हा पुरणपोळ्या झाल्या थोड्याशा करून की म्हणायची, आता तू कर, आता मी दमली. तेव्हा माझी आई तिथेच म्हणायची, आता तुम्ही दमणार, तुमच्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी करून झाल्यात. तेव्हा ती हळूच हसायची आणि बाजूला व्हायची. आता लगेच ऑर्डर दिल्यानंतर पुरणपोळी मिळते, पण ती आईच्या, आजीच्या हातच्या पुरणपोळीची आठवण हे आपण कधीच विसरू शकणार नाही. तसंच वडिलांनी आणलेला एखादा कॉटनचा फ्रॉक पाहून जो आनंद त्यावेळी व्हायचा ना, तो आताच्या ऑनलाईनच्या जमान्यात तरी त्याची सर येणार नाही. अशा कितीतरी आठवणी मनात रुंजी घालतात. आजही सगळं आहे, काळ बदलत आहे, प्रसार माध्यमांची सुद्धा छाप आहे. आजचा गुढीपाडवा काहीसा डिजिटल झाल्यासारखा वाटतोय. आता माणूस खूप पुढे गेलाच आहे. तंत्रज्ञान, सुविधा, वेग सगळं मिळालं, पण मागं पडलं ते आपल्या नातलगांशी बोलणं. पूर्वीच्या काळी नाती जवळ होती. आई, वडील, आजी, मुले, नातवंडे. वर्ष पुढं जातं आणि या आठवणी आपल्याबरोबर चालतात. आजचा गुढीपाडवा आपल्याला विचार करायला लावतोय. नववर्ष सुरू करताना तू काय सोडणार आहेस? राग, मत्सर, निराशा आणि काय जपणार आहेस? नाती, स्वप्न की स्वतःवरचा विश्वास? आजच्या काळातला गुढीपाडवा आपल्याला एक गोष्ट सांगतोय, परंपरा जपा, काळाशी भांडू नका, बदल स्वीकारा पण मूळ विसरू नका. घरासमोर गुढी उभी करा, पण मनातली गुढी त्याहून उंच ठेवा. आजचा काळ बदलला आहे, काळानुसार बदल झालाच पाहिजे. आता फ्लॅटची गॅलरी आली, रांगोळींचे व्हिडिओ सोशल मीडियावर झळकू लागले, पण आपल्या पिढीने सुद्धा आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत. पुढच्या पिढीने सुद्धा आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत. आधुनिक गुढीपाडवा परंपरेसोबत तंत्रज्ञानाचं सुंदर संगम सुद्धा घडवतो बरं का. आजच्या काळात सुद्धा गुढीपाडवा साजरा करताना पारंपरिकतेसोबतच आधुनिकता देखील समाविष्ट केली जाते हे दिसून येते आणि हे या काळात बरोबर सुद्धा आहे. या दिवशी पर्यावरणपूरक गुढ्या उभारल्या जातात, तसेच समाजसेवा आणि विविध उपक्रम राबवले जातात. सामाजिक कार्य सुद्धा केले जातात, पण गुढी उभारताना मात्र मनातील श्रद्धा ठेवली पाहिजे आहे तशीच. आजची तरुण पिढी या सणाला नव्या दृष्टीने पाहते. काळानुरूप हे असं होणारच आहे, परंतु परंपरेची मुळे घट्ट धरून नव्या आकाशाकडे झेपावणे, डिजिटल युगातही संस्कृती जपणं खरंच गरजेचं आहे. कुटुंबाचा सहवास राखणं आणि नव्या वर्षासाठी सकारात्मक संकल्प करणं, यातच या सणांचं खरंच सौंदर्य दडलेलं आहे.
चला तर मग या मनातील गुढी अधिक उंच उभारूया, नव्या आकांक्षांचा, नव्या स्वप्नांचा आणि नव्या प्रकाशाचा स्वीकार करूया. नवीन वर्ष आपल्यासाठी मंगलमय हो, शांतता, सामर्थ्य, समाधान घेऊन येऊ. श्रोते हो, गुढीपाडव्याच्या मनापासून आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.